फ्योदोर दोस्तोयेस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग 2 विभाग 4 प्रकरण 4. प्रकरणाचं शीर्षक आहे खोलाखोच्या घरी. आल्योशा लवकरच मॅडम खोलाखोच्या घरी जाऊन पोचला. ते एक सुंदर 2 मजली दगडी घर होते. आमच्या शहरातले एक सुरेखातले सुरेख घर होते ते. मॅडम खोलाखो आपला बराच काळ दुसऱ्या प्रांतात, जेथे तिचा जमीन जुमला होता तेथे किंवा मॉस्कोत घालवी. तिथेही तिचे स्वतःचे एक घर होते. तरी आमच्या या शहरात सुद्धा तिचे स्वतःचे एक घर होते. ते तिला तिच्या वडिलांकडून आलेले होते. आमच्या भागातला तिचा जमीन जुमला तिच्या 3 जमीन जुमल्यांहून सर्वात मोठा होता. तरी यापूर्वी ती आमच्या प्रांतात फार कमी वेळ राहिली होती. आल्योशा येताच ती त्याच्याकडे धावत गेली. तुला माझ्या नवीन चमत्काराबद्दलचं पत्र मिळालं का? ती भरभर अन घाबरल्यासारखी बोलत होती. होय. ते तू सगळ्यांना दाखवलंस? त्यांनी मुलाला त्याच्या आईकडे परत आणून पोचवलं. ते आज मृत्यूपंथाला लागले आहेत, आल्योशा म्हणाला. मी ऐकलं, मला ठाऊक आहे. अरे, त्या साऱ्या संबंधानं तुझ्याशीच किंवा कुणाशी तरी बोलायची उत्कंठा मला लागून राहिली आहे. सांगू? नाही, तुझ्याशीच. मी त्यांना पाहू शकत नाही याचं किती मला दुःख वाटतं, सांगू? सारं घर खळबळून गेलंय. सगळे काय होणार याबद्दल उत्सुक आहेत. पण कॅत्रिना इवानोव्ना आता इथे आहे, माहीत आहे तुला? हो, सुदैवच म्हणायचं, आल्योशा उद्गारला. तर मग मी तिला इथंच भेटेन. तिनं मला काल सांगून ठेवलं होतं की आज मी तिला भेटल्याशिवाय राहू नये म्हणून. मला माहीत आहे सारं. काल काय झालं ते खडानखडा मला कळतंय. अन कसली ती राक्षसी वागणूक तिची, त्या मेलीची, किती दुःखद. तिच्या जागी जर मी असते तर कुणास ठाऊक मी काय केलं असतं. अन तुझा भाऊ दमित्री फ्योदोरोविच, त्याच्याविषयी काय वाटतं तुला? काय बाई तरी. ॲलेक्सी, मी विसरलेच. पहा तर खरं, तुझा भाऊ तिथं तिच्याकडे आला आहे. तो भयंकर भाऊ नव्हे, काल आदवा तद्वा वागला तो दुसरा भाऊ इवान फ्योदोरोविच. तो तिच्याशी बोलत बसलाय. त्याच गंभीरपणाने बोलणं चाललंय. त्यांच्यात यावेळी जे काय चाललंय त्याची तुला कल्पना करवणार नाही. भयंकर आहे ते. हृदय चिरून टाकणारं आहे, सांगते तुला. विश्वासच बसणार नाही इतकी थरकाप करणारी गोष्ट आहे ती. आपल्या आयुष्याचं मातेरं करून टाकताहेत ते. अन विनाकारण कुणालाही हे समजू शकेल. त्या दोघांनाही हे कळतं आणि त्यातच त्यांना मजा वाटते. मी तुझ्या मागावरच होते. तुझ्यासाठी मी अगदी उतावीळ झाले होते बघ. माझ्याने हे सहन होत नाही, ही त्यात सर्वात वाईट गोष्ट. थोड्याच वेळात मी तुला त्या संबंधानं सांगेन, पण आता दुसऱ्या एका गोष्टीविषयी मला तुला सांगितलं पाहिजे. कारण फारच महत्त्वाची गोष्ट आहे ती. सर्वात जास्त महत्त्वाचं काम ते मी अगदीच विसरून गेले होते की रे. मला सांग, लीज भ्रमिष्ठासारखी का करते? तू इथं आलास हे कळल्याबरोबर ती झटके आल्याप्रमाणे करायला लागली आहे. मम्मी, आता तूच झटके आल्यासारखी करायला लागली आहेस, मी नाही. बाजूच्या दरवाजाच्या लहानशा फटीतून लीजचे स्वरसंगीत कानी आले. जणू तिला हसायचं असावं, पण ते हसू दाबून धरायचा ती आटोकाट प्रयत्न करीत असावी, असं तिच्या आवाजावरून वाटत होतं. आल्योशाचं तात्काळ त्या फटीकडे लक्ष गेलं. लीज त्यातून पाहत असली पाहिजे यात शंका नाही. त्याला काही दिसलं नाही. अगदी खरं ग बाई लीज, अगदी खरं. तुझ्या लहरीमुळे मला झटके यायला लागतील खरे, पण ॲलेक्सी, ती आजारी आहे. रात्रभर ती इतकी आजारी होती की ताप आल्यासारखी कणत होती. सकाळपर्यंत थांबायचं हेन्सतूपची वाट पाहायची एवढा काही धीर मला धरवला नाही. ते म्हणतात काही कळत नाही, थोडी वाट पाहिली पाहिजे. हेरसेन्स्तूपचं हे नेहमीचं आहे. ते येतात आणि काही कळत नाही म्हणतात. तू घराजवळ जसा आलास तशी ती किंचाळली. तिला झटके यायला लागले आणि या इकडच्या खोलीत परत आपल्या फिरत्या खुर्चीत ने, असा तिने आग्रह धरला. आई, हा आला आहे हे मला माहीत नव्हतं. त्याच्याकरता काही मी या खोलीत मला म्हटलं नाही. हे खरं नाही लीज. युलियानं धावत येऊन सांगितलं की ॲलेक्सी येतो आहे. ती तुझ्या वाटेकडेच डोळे लावून होती. माझ्या लाडक्या आई, हे तुझं सांगणं मुळीच शहाणपणाचं नाही हं. पण त्याची जर भरपाई करून काही अधिक शहाणपणाचं बोलायचं असेल तर आई ग, आपले सामान्य पाहुणे ॲलेक्सी फ्योदोरोविच यांना सांग म्हणावा कालचा प्रकार घडल्यानंतर आणि जो तो त्याला हसत असताना आमच्याकडे येण्याचं धारिष्ट करण्यात त्यानं काही शहाणपणा केला नाही. लीज, फार फाजीलपणा झाला हं. मला आता कडकपणा धरावा लागेल. कोण ग त्याला हसतंय? तो आलाय त्याचा मला किती आनंद झालाय. मला त्याची गरज आहे. त्याच्या वाचून माझं चालणार नाही हं. ॲलेक्सी, मी अतिशय दुःखी आहे.
पण माझ्या लाडक्या आई, तुला झालंय तरी काय? हा लीज, तुझा छंदिष्टपणा, तुझं तडपडणं, तुझा आजार, ती तापाची भयंकर रात्र, ते भयंकर सदान कदा हेडसेन सूप, सदान कदाचे तेच सर्वात वाईट. प्रत्येक गोष्ट, खरोखर प्रत्येक गोष्ट, अगदी तो चमत्कारसुद्धा. त्यानं माझं मन किती अस्वस्थ करून सोडलंय. माझ्या मनाच्या चिंध्या करून टाकल्यात त्या चमत्कारानं. अलेक्सी फ्योदरोविच, आणि दिवाणखान्यातला तो भयानक प्रकार माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे ते. मी तुला सांगते, माझ्या सहन होण्याच्या पलीकडचं आहे ते. भयानक नसलं म्हणायचं तर हास्यकारक म्हणा. मला सांगा, उद्यापर्यंत बाबा जसीमब जगतील का? अरे देवा, माझं काय होणार? मिनिटाला मी डोळे मिटते आणि मला दिसतं की हा सारा बेअकलीपणा आहे, सारा बेअकलीपणा. आल्युषा मध्येच तिला थांबवून म्हणाला, हे पहा, माझं बोट बांधायला एखादी स्वच्छ चिंधी जर तुम्ही मला दिलीत तर मी तुमचा फार आभारी होईन. ते दुखावलं आहे आणि दुखत आहे. आल्युषानं बोट सोडलं. हात रुमाल रक्तानं भरलेला होता. मॅडम खोलाखो किंचाळली आणि तिनं आपले डोळे मिटून घेतले. देवा देवा, केवढी ही जखम, किती भयंकर. पण लीजने त्या फटीतून आल्युषाचे बोट बघता क्षणीच दरवाजा एकदम सताळ उघडला. चल इकडे ये, ती हुकमी स्वरात ओरडली. आता मूर्खपणा पुरे झाला. देवा देवा, इतका वेळ याबद्दल काही न बोलता तू उभा का राहिलास? रक्त जाऊन मेला असता की ग? आई, काय झालं हे बोटाला? पाणी अगोदर धुवून टाका. वेदना थांबण्यासाठी तू थंड पाण्यात ते नुसतं धरून ठेव आणि असंच ठेव. जल्दी कर आई, एका तसराळ्यात पाणी आण बरं. पण जल्दी कर ग, ती घाबरून जाऊन शेवटी म्हणाली. आल्युषाची जखम बघून ती अतिशय घाबरली होती. हेरसेन चूपकडे कुणाला पाठवूया का? मॅडम होवा मोठ्यानं म्हणाली. आई, तुझ्या पुढं आता हद्द झाली. तुझे हेरसेन चूप येणार आणि म्हणणार काही कळत नाही. पाणी आई, मेहरबानी करून तूच जा ना आणि मुलियाला जल्दी करायला सांग. ती निव्वळ जड म्हैस आहे, कधी जल्दी करायची नाही. जल्दी कर आई, नाहीतर मी मरेन. अहो, काही विशेष नाही, आल्युषा या घाबरटीनेच घाबरून जाऊन म्हणाला. युलिया पाणी घेऊन धावत आली आणि आल्युषानं आपलं बोट त्यात धरलं. जखम बांधायची मेहरबानी करून आई, जखम बांधायचं ते लिंट आणि जखमांवरचं गढूळचं कॉस्टिक लोशन का काय म्हणतात ते आण. आपल्याकडे आहे ते थोडं. बाटली कुठे आहे माहीत आहे का तुला? आई, तुझ्या झोपायच्या खोलीत उजव्या हाताच्या कपाटात आहे ती. तिथं मोठी बाटली आणि फडकी आहेत बघ. सगळं अगदी एका मिनिटात आणते लीज. पण तू अशी ओरडू नकोस आणि गडबड गोंधळ करू नकोस. बघ बरं अलेक्सी कसा बहादुरीने सहन करतोय. इतकी भयंकर जखम कुठं लागली तुला अलेक्सी फ्योदरोविच? मॅडम खोलाखोवा जल्दीनं निघून गेली. तेवढ्याचीच वाट लीज बघत होती. अगोदर मला या प्रश्नाचं उत्तर दे. इतकी दुखापत करून घ्यायला कुठं गेला होतास? तिनं झटकन आल्युषाला विचारलं. आणि मग मी तुझ्याशी अगदी वेगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. आई, तिथं नाही, हे तिच्या दृष्टीनं फार मोलाचं आहे. हे पटकन लक्षात येऊन आल्युषानं झटपट तिला शक्य तितक्या थोडक्या शब्दात आपली त्या शाळकरी मुलांच्याशी कशी अचानक गाठ पडली ते सांगितलं. त्याची कथा ऐकत असताना लीजने आपले हात घट्ट आवळून धरले. शाळेतल्या पोरांची, आणि ते सुद्धा अशा पोशाखात तुला गाठ घेवते तरी कशी? ती लाजानं म्हणाली. जणू त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा तिचा हक्कच होता. तुला असं करवतं त्या अर्थी तू स्वतः पोरगाच आहेस, अगदी निव्वळ पोरगा. पण त्या भयंकर पोराचा माझ्यासाठी शोध करून घेऊन त्या संबंधाला मला सर्व काही सांगितलं पाहिजेस, कारण त्यात काहीतरी गूढ आहे. आता दुसऱ्या गोष्टीसंबंधी, पण त्याच्या आधी एक प्रश्न. अगदीच क्षुल्लक गोष्टीसंबंधी बोलायला बोटाच्या दुखण्याने अडथळा येत नाही आहे ना? भानावर राहून बोलायला. त्याला काय झालं आणि मला आता इतकीशी वेदना होत नाही? त्याचे कारण तुझं बोट पाण्यात आहे ना? ते लगेच पुन्हा बदललं पाहिजे, कारण ते मिनिटभरात कोमट होतं. युलिया, खालच्या तळघरातनं थोडं बर्फ घेऊन ये आणि दुसरं तसराळं आण पाण्याचं. ती गेली. आता मला बोलता येईल. प्रिया अलेक्सी, मी काल तुला पाठवलेलं पत्र मला परत देतोस? जल्दी कर, नाहीतर आई 1 मिनिटात परत येईन आणि माझ्यापाशी ते पत्र नाही. ते खरं नाही, तुझ्यापाशी आहे. तू असं म्हणशील हे मला माहीतच होतं. तुझ्या खिशात आहे ते. मला रात्रभर त्या चेष्टेचा पश्चाताप होत होता. ते पत्र मला ताबडतोब परत दे परत. ते मी घरी ठेवून आलोय. पण तू मला ती वेडपट चेष्टा केल्याबद्दल लहान मूल एवढंसे पोर समजू नकोस. त्या माझ्या वेडपटपणाबद्दल मी तुझी क्षमा मागते. पण जर ते पत्र खरोखरच तुझ्यापाशी नसेल तर ते तू मला आणून दिलं पाहिजेस. आजच आणच. आज तरी काही शक्य दिसत नाही, कारण मी परत मठाकडे जातोय.
मला पुढचे 2 दिवस, कदाचित 3-4 दिवससुद्धा तुला येऊन भेटणं होणार नाही, कारण फादर जसिमफ. 4 दिवस? काय बोलतोस? ऐक, तू मला हसलास का? मी मुळीच हसलो नाही. का नाही? कारण तू सांगितलंस ते सारं खरं मानलं मी. तू माझा अपमान करतोयस. मुळीच नाही. ते वाचल्याबरोबर मला वाटलं की हे सारं घडून येणार आहे, कारण फादर जसिमफ वारले की लगेच मला मठ सोडायचं आहे. मग मी परत जाईन आणि माझा अभ्यास पूर्ण करीन, आणि तू जेव्हा कायद्यानं वयात येशील तेव्हा आपण लग्न करू. मी तुझ्यावर प्रेम करीन. मला जरी त्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला नाही तरी तुझ्यापेक्षा अधिक चांगली पत्नी मला मिळणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि फादर जसिमफ मला सांगतात मी लग्न केलंच पाहिजे. पण मी तर ही अशी अपंग, खुर्चीत बसून फिरणारी. लीज लाजेनं लाल होऊन हसत म्हणाली, मी स्वतः तुला खुर्चीवरून फिरवीन, पण तू त्यावेळेपर्यंत बरी होऊन जाशील अशी माझी खात्री आहे. पण लीज संकोचून म्हणाली, एका चेष्टेतून हे सारं मूर्खपणाचं करायला तू काय वेडा आहेस? ही आली आई, कशी अगदी वेळेवर. आई, किती नेहमी धीमी तू, इतका वेळ लावायचा का? आणि ही युलिया बर्फ घेऊन आली. बाई लीज, ओरडू नकोस बघ, एक गोष्ट कर, ओरडू नकोस. तुझ्या या ओरडण्यानं मला फडकी तर तू दुसऱ्याच ठिकाणी ठेवलीस, आणि मला वेळ लागल्याशिवाय कसा राहील? मी शोधलं. मला वाटतं तू मुद्दामच केलंस ते. हा जखमी बोट घेऊन येईल असं मला स्वप्नातसुद्धा पडलं नव्हतं, म्हणून मी मुद्दाम तुला तसं सांगावं. आई, तू खरोखर विनोदी बोलायला लागलीस हं? असू दे मी विनोदी असले तर, पण तू अलेक्सी फ्योदोरोविचच्या वेदनेबद्दल सद्भावना दाखवतेस असं म्हटल्या वाचून माझ्याच्यानं राहवत नाही. बरं का? तीच अलेक्सी फ्योदोरोविच. मी अगदी मरायला टेकले आहे. ती एकाच कोणत्या गोष्टीनं नाही, पण सगळ्या गोष्टी जमून आल्यामुळं. माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे हे. आई, आता हे हेचसेन सूपचं पुराण बरे झालं. लीज गमतीनं हसत म्हणाली, जल्दी करून ते औषधन फडक्याचा तुकडा जखमेवर लावून टाक. ते नुसतंच गुलाडचं पाणी आहे बरं अलेक्सी. आता मला त्याचं नाव आठवलं, पण ते अतिशय अप्रतिम औषध आहे. तुला खरं तरी वाटेल का की हा इकडे येत असताना त्याची रस्त्यावरच्या मुलांची मारामारी झाली आणि एक मुलगा येऊन याच्या बोटाला चावला. हा लहान मूल, अगदी पोरच नाही का? अशाने याचं लग्न तरी होईल का? नाही, कल्पना कर आई, कारण हा म्हणतो लग्न करायचं आहे म्हणून. याचं लग्न झालं समज, आणि गमतीदारच नाही का, विलक्षणच अगदी. आणि बारीकसा झटका आल्यासारखी ही करून लीज हसत राहिली. आयुष्याकडे तिने लाजून पाहिले. पण लग्नाची गोष्ट कशाला लीज? या गोष्टी तुला कशा बोलाव्याशा वाटतात? हे शोभण्यासारखं नाही, आणि कदाचित तो मुलगा पिसाळलेला असेल. हे आई, मुलं कधी पिसाळतात काय? का नाही? जणू काही मी मूर्खपणाचंच काहीतरी बोलते आहे. हा कदाचित पिसाळलेला कुत्रा चावला असेल, आणि मग तो पिसाळतून जवळ आलेल्याला चावतो. किती छान बांधलं तिनं बोट. नाही अलेक्सी, मला नसतं असं बांधता आलं. अजूनही तुला कळा येत आहेत का? आता फारशा नाही. तुला पाण्याची भीती नाही वाटत? लीजनं विचारलं. चल, पुरे झालं. तो मुलगा कदाचित पिसाळलेला असेल असं माझ्या तोंडून झटदिशी निघून गेलं, आणि तू तेच पकडून ठेवतेस. अलेक्सी, कॅत्रिना इवानोव्नाला आताच कळलंय की तू इथं आलायस, तेव्हा ती माझ्याकडे अगदी धावत आली, आणि ती तुला भेटण्यासाठी अगदी जीव टाकते आहे. छी आई, त्यांच्याकडे तूच जा. त्याला नाही आता जाता येणार. त्याला इतकी वेदना होते ती. छे, मुळीच नाही. मी अगदी छान जाऊ शकतो, आल्योशा म्हणाला. काय, तू जाणार आहेस? हेच तू म्हणालास? बरं, त्यांना भेटल्यानंतर मी इथं पुन्हा परत येईल, आणि तुला हवं तितकं आपण बोलू. मग मला कॅत्रिना इवानोव्नाला झटकन भेटलं पाहिजे, कारण मला शक्य तितकं लवकर मठाकडे परत जायची फार उत्कंठा लागली आहे. आई, ताबडतोब घेऊन जा गं त्याला, अलेक्सी फ्योदोरोविच. नंतर मला येऊन भेटण्याची तसदी घेण्याचं काही कारण नाही. सरळ आपल्या मठाकडे परत जा बरं, म्हणजे माझी मोकळीक होईल. मला झोपायचं आहे. मला रात्रभर झोप नाही. लीज, तू चेष्टा करते आहेस, पण खरंच तू झोपावंस असं मला किती वाटतं, मॅडम खोलाखो म्हणाली. मी काय केलं ते मला कळत नाही. मी आणखी 3 मिनिटं, वाटलं तर 5 मिनिटं थांबतो, आल्योशा पुटपुटला. 5 सुद्धा? आई, त्याला लगेचच्या लगेच घेऊन जा. हा राक्षस आहे. लीज, तुला वेळ लागलाय का? चल अलेक्सी, आज तिचं जरा बिनसलंय. तिच्यावर रागवण्याची मला भीती वाटते. या अशा चटकन बिथरणाऱ्या मुलीशी वागणं कठीण आहे बाबा. कदाचित तुला भेटल्यानंतर खरंच तिला झोप येईलही. किती चटकन तुझ्यामुळे ती झोपेला आली, आणि केवढं सुदैव हे. आई गं, किती गोड बोलतेस तू. त्याबद्दल तुझं चुंबनच मला घेतलं पाहिजे आई. आणि मी पण तुझं चुंबन घेते लीज. ऐक अलेक्सी फ्योदोरोविच,
मॅडम खोलाखो गूढ अन महत्त्वाचं बोलावं तसं झरझर अगदी हलक्या स्वरात बोलली. मला काहीच सुचायचं नाही. मला पडदा उचलून दाखवायचीही इच्छा नाही. पण तूच काय चाललं आहे ते पाहशील. ते भयानक आहे. तो एक अतिशय विलक्षण फार्स आहे. तिचं तुझा भाऊ इवानवर प्रेम आहे आणि तुझा भाऊ दमित्रीवर आपण प्रेम करतो आहो अशी स्वतःच्या मनाची समजूत घालण्याची तिची पराकोटीची धडपड चालली आहे. हे भयंकर आहे. मी तुझ्याबरोबरच आत येते आणि त्यांनी जर मला बाहेर घालून दिलं नाही तर मी शेवटपर्यंत तिथे थांबीन. प्रकरण समाप्त.